ठरलं तर मग या मालिकेच्या 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता सायलीने सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलं आहे की नोटीस तिने पाठवलेली नसून प्रियाने पाठवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनचा विश्वास संपादन केलाय की ती अर्जुनला कधीच नोटीस देऊ शकत नाही. आणि सायलीने असा काय पुरावा दाखवलाय, प्रियाचं भांडं कसं फोडलंय, हा जबरदस्त एपिसोडमध्ये पाहूया. 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली साने वकिलांकडून बाहेर पडते. सानेंकडून बाहेर पडल्यावरती ती आता दुसरे कोणते वकील आपली केस घेतात का, म्हणजे मधुभाऊंची केस घेतात का, हे पाहण्यासाठी दुसऱ्या एका वकिलांकडे जाते. कुणीच तिची केस घेत नसतं. आणि एक एक ठिकाणी जात असताना सगळे वकिलांना अर्जुन सुभेदार यांना ओळखत असतात. आणि आता सगळीकडे एकच चर्चा व्हायला लागते की अर्जुन सुभेदार यांची बायको आपल्या नवऱ्याकडून केस काढून घेऊन ती आता केस दुसऱ्या कोणाला तरी देत आहे, याची आता वकिली क्षेत्रामध्ये जबरदस्त चर्चा व्हायला लागते. आणि त्यामुळे सगळेच जण अर्जुनबद्दल बोलायला लागतात. आणि काही लोक जे अर्जुनचे रायवली असतात किंवा अर्जुनचे दुश्मन असतात, ती लोक तर याच्यावरती तिखट मीठ लावून चर्चाच करायला लागतात. सायली ठिकठिकाणी भटकते, पण केस मात्र कुणी घेऊ शकत नाही, कारण ते लिगली शक्य नसतं. अर्जुनची परवानगी असल्याशिवाय हे होणार शक्य नसतं. त्यामुळे कोणताही वकील ती केस घ्यायला तयार नसतो. अनेक वकिलांकडे ती जात असते. तोपर्यंत प्रिया सानेंकडे येते. सानेंकडे आल्यावरती मला डिवोर्स पाहिजे, म्हणजे डिवोर्स पेपर आजच्या आज रेडी पाहिजेत, असं ती म्हणते. यावरती साने म्हणतात, आत्तापर्यंत मी अनेक विचित्र क्लायंट पाहिलेले आहेत, पण तुमच्यासारखा विचित्र क्लायंट मी आत्ता एकदाही पाहिलेला नाहीये. काय तर म्हणे डिवोर्सचे पेपर, आणि ते पण एका दिवसात. कसं शक्य आहे डिवोर्सचे पेपर एका दिवसात तुम्हाला काढून देणं? यावरती प्रिया म्हणते, का शक्य नाहीये? मला सगळं शक्य आहे. 50,000, 1,00,000, किती रुपये पाहिजेत? असे पैसे मी तुमच्या तोंडावरती फेकते, पण ताबडतोब मला आता डिवोर्सचे पेपर तुम्ही तयार करून द्या. याच्यावरती साने म्हणतात, हे बघा, तुम्ही कितीही पैसे दिलेत तरी मी पैशाला हे नाही आहे. मी एक प्रामाणिक वकील आहे. असे लगेच डिवोर्सचे पेपर तयार होतात का? यावरती प्रिया म्हणते, हे बघा, मी तुम्हाला सांगते ना, मी तुम्हाला जितके हवेत तितके पैसे देईन. यावरती साने म्हणतात, ठीक आहे, मग तुम्हाला कशासाठी डिवोर्स पाहिजे? तुमच्या मिस्टरांचं नाव काय? त्यांची सुद्धा मला याच्यावरती सही लागेल, आणि उद्यापर्यंत हे पेपर तयार होतील. यावरती प्रिया म्हणते, उद्यापर्यंत नाही, मला आत्ताच्या आत्ता पेपर तयार करून पाहिजेत. यावरती आता इकडे साने म्हणतात, हे बघा, हे शक्य नाहीये. आत्ताच्या आत्ता पेपर तयार करणं शक्य नाहीये, त्याला 2 दिवस तरी लागतील ना. आणि तुमचं नाव काय? यावरती प्रिया म्हणते, मी तुम्हाला कुठे म्हटलं की मला डिवोर्स पाहिजे म्हणून? डिवोर्स पाहिजे सायली सुभेदार यांना. यावरती आता सानेंना अजून गडबडायला होतं, आणि ते म्हणतात, काय, सायली सुभेदार यांना डिवोर्स? आणि तो डिवोर्स मी कसा देऊ शकतो? आत्ता त्या माझ्याकडे आल्या होत्या खऱ्या केस देण्यासाठी, पण डिवोर्सचं काही बोललं नाही. आणि मुळातच असा हा डिवोर्स तुम्ही सांगताय म्हणून मी नाही ना देऊ शकत. मला त्या दोघांशीही बोलायला लागेल, आणि अर्जुन सुभेदार सोबत बोलायला लागते. ते स्वतः एक नामचित वकील आहेत. काय बोलताय तुम्ही? यावरती मग आता प्रिया काय करू काय करू असा विचार करते, ह्या सामेला कसं घोळात घेऊ? मग प्रिया म्हणते, हे बघा, तुम्ही असं काही करू नका, मी तुम्हाला कितीही पैसे देईन. यावरती आता साने म्हणतात, हे बघा, तुमचे पैसे ठेवा तुमच्याकडे. जर वकिली क्षेत्रामध्ये जर का समजलं ना की मी अर्जुन सुभेदार यांचा हा असाच डिवोर्स केलेला आहे, तर ना अर्जुन सुभेदार इतकी ताकद ठेवतात की ते माझी समज रद्द करू शकतात, माझी वकिलीची प्रॅक्टिस बंद करू शकतात. त्यावरती मग मात्र प्रिया म्हणते, रविराज किल्लेदार हे नाव ऐकलेत का तुम्ही? यावरती आता इकडे साने म्हणतात, काय गंमत करताय, रविराज किल्लेदार यांना कोण नाही ओळखत आहे? प्रिया म्हणते, मी त्यांची मुलगी आहे, आणि सायली पण त्यांना मुलीसारखीच आहे. तर त्यांनीच ही केस घेतलेली आहे, आणि त्यांनीच तुम्हाला सायलीचा डिवोर्स करून द्यायला सांगितलंय. आता अर्जुन सुभेदार यांचा राग मोठा की रविराज किल्लेदार यांचा राग मोठा? हा गोष्ट तुम्ही विचार करा, आणि तुमची वकिली धोक्यामध्ये येईल. म्हणजे असं काहीतरी करू नका. आता रविराज किल्लेदारनी हे काम सांगितलंय म्हटल्यावरती इकडे आता साने वकील म्हणतात, ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. प्रिया सांगते, बघू नका, 24 तासामध्ये मला पेपर तुम्हाला द्यायलाच पाहिजेत. असं म्हटल्यावरती साने थोडेसे गडबडतात, आणि प्रिया म्हणते, लवकरात लवकर आता मात्र
हे लवकरात लवकर पेपर तयार करा, नाहीतर नाहीतर रविराज किल्लेदार तुमचं सगळं सगळं करिअर संपवून टाकतील. मग साने म्हणतात, ठीक आहे, हे घ्या पेपर. साने पेपर अगदी घाईघाईत तयार करून देतात आणि म्हणतात, पण याच्यावरती तुम्हाला सायली सुभेदार यांची सही लागेल. ती सही घेतल्याशिवाय मात्र मी पुढे काही करू शकत नाही. प्रिया म्हणते, ठीक आहे, ते काम माझ्याकडे लागलं, पण इकडच्या कानाची गोष्ट तिकडच्या कानाला झाली नाही पाहिजे. मग घाईघाईत पेपर तयार केले जातात. प्रिया ते पेपर घेऊन गाडीमध्ये येऊन आता मात्र बसते. प्रश्न असतो सहीचा. तोपर्यंत इकडे आता सायली घरी येते. अस्मिता सांगते, सायली घरी आली. त्यावरती इकडे आता कल्पना धावत पळत येते आणि सायली, अगं तू काही कामानिमित्त बाहेर गेली होतीस तर आम्हाला सांगून तरी जायचं होतंस. आम्हाला तुझी खूप काळजी वाटते. आता बरी आहे ना तुझी तब्येत वगैरे, काही त्रास नाहीये ना? असं म्हणत इकडे आता बिचारी कल्पना तिला प्रेमाने विचारत असते, पण सायली काही उत्तर देत नसते. त्यावरती मग आता इकडे विमल म्हणत असते, सायलीताई तुम्ही एक काम करा बरं, आराम करा. मी तुमच्यासाठी आणू का? उपमा नाही तर गरम गरम पोळी भाजी आणू का? पण सायली कशाला उत्तर देत असते. कल्पना म्हणते, तुला चहा देऊ का? सायली काही बोलत नाही. मग आता इकडे सायलीला कल्पना पाणी देते. पाणी दिल्यावरती आता इकडे सायली ते पाणी घेते आणि त्यावरती अस्मिता म्हणते, काय ग, भटकायला गेली तरी कुठे होतीस तू? भटक भटक भटकून इकडे आलेली आहेस आणि सेवा करून घेतेस. पण सायली काहीही बोलण्याच्या मनस्थितीच नसते. तिला कोणाला उत्तर द्यावं, काय करावं हे सगळं सुचत नसतं. आपल्याच पूर्ण विचारामध्ये गुरफटून गेलेली सायली आता पाणी पिते आणि बाकी काही खात नाही, पीत नाही आणि ती वरती निघून जाते. सायली सांगते, मी जरा थकलेली आहे, मी जरा आराम करते. असं म्हणत सायलीवरती निघून जाते. मग ताबडतोब इकडे आता साने वकिलांनी डिवोर्स पेपर तयार केलेले असतात. डिवोर्स पेपर तयार करून साने सांगतात, हे घ्या, याच्यावरती तुम्हाला सायली सुभेदार यांची आता सही करायची आहे, सही घेऊन यायची आहे. यावरती प्रिया म्हणते, ठीक आहे, मी त्यांच्याकडे जाते आणि सही घेऊन येते. यावर साने म्हणतात, हे बघा, रविराज किल्लेदार यांनी सांगितलंय म्हणून आणि म्हणून फक्त मी हे करत आहे, पण या सगळ्यामध्ये मला अडकवू नका. माझी वकिली धोक्यात येईल, असं काही करू नका. यावरती प्रिया म्हणते, हे बघा, रविराज किल्लेदार किती मोठं नाव आहे तुम्हाला माहिती आहे ना, ते कधीच तुम्हाला अडकवणार नाहीत. असं म्हणत प्रिया आता झालं, या सगळ्यांचा कार्यक्रम मी असा करणार आहे ना, असं म्हणत बाहेर पडते. इकडे सायली आपल्या रूम मध्ये येते. रूम मध्ये आलेली सायलीच्या डोक्यामधून ते विचार जातच नसतात जे तिने ऐकलेलं असतं, जे ती अनुभवत असते किंवा ज्याचे तिने समज करून घेतलेला असतो. मग आता तिला सारखं सारखं सानेंचं वाक्य आठवतं की अर्जुन सुभेदार यांच्या विरोधात जाऊन आम्ही कोणतेही केस घेऊ शकत नाहीये. तिचा आता खूप नाईलाज होतो. आपल्या मनात ती गोष्ट कोणाला सांगू शकत नसते आणि त्यामुळे त्यामुळे सायली डायरी काढते आणि पेन घेऊन डायरी लिहायला लागते. म्हणजे मी अर्जुन सरांच्या सोबत लग्न केलं त्यावेळेला तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट केलंच होतं, पण तरी सुद्धा नंतर अर्जुन सर माझ्याशी किती चांगलं वागायचे. कधीही मला कधीच असं वाटलं नाही की अर्जुन सर ही न मधुभाऊंची केस डिले करतील, त्यांना सोडवण्यासाठी लेट करतील. काय आहे हे सगळं? म्हणजे या सगळ्यामध्ये मला खूप त्रास होतोय. अर्जुन सर माझ्याशी खूप चुकीचं वागतायत, माझा विश्वासघात करतायत, असं तिच्या मनामध्ये ज्या भावना असतात किंवा त्यावेळेला तिला जे वाटत असतं ते ती सगळं लिहित असते, रडत असते, लिहित असते, रडत असते. आणि आता त्यामुळे सायलीला खूपच वाईट वाटत असतं आणि सायली रडत असते. इकडे तोपर्यंत अर्जुन अस्वस्थच असतो जरा, त्यामुळे येणारे कोणतेही कॉल उचलत नसतो. सानेंचा कॉल त्याला येत असतो. त्यानंतर त्याला बऱ्याच वकिलांचे कॉल येत असतात. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, हे असे अननोन नंबरवरून कॉल का येत आहेत? यावरती चैतन्य म्हणतो, काहीच कळत नाहीये. आता सगळे अननोन नंबरवरून कॉल येत असतात कारण वकिली जगतामध्ये ही बातमी अगदी जोरात पसरलेली असते की अर्जुन सुभेदार यांची बायको सायली सुभेदार ही अर्जुन सुभेदार यांच्याकडून केस काढून दुसऱ्यांदा देते. असं काय घडलंय? म्हणजे बायकोचाच नवऱ्यावरती विश्वास नाहीये. सगळेजण खिल्ली उडवत असतात. त्याच वेळेला मग आता इकडे एका नंबरवरून जो कॉल आलेला असतो तो नंबर अर्जुनच्या ओळखीचा असतो आणि तो वकील अर्जुनचा खूप मोठा कट्टर दुश्मन असतो. त्याचा फोन आल्यावरती इकडे अर्जुन म्हणतो, उचल. कदाचित त्याचा फोन याच कारणासाठी आला असेल ना की एखादी आपली केस तर त्याच्याकडे गेली असेल, म्हणून आपल्याला चिडवायला कॉल केला असेल. असं म्हणत मग आता चैतन्याने सांगितल्यावरती तो कॉल उचलतो. तोपर्यंत इकडे आता सानेंना चैतन्य म्हणतो, एक काम कर,
तू सानेंना कॉल कर. सानेंना अर्जुनचा कॉल गेल्यावर ती साने गडबडतात. अर्जुनचा कॉल, अर्जुन सुभेदारांचा कॉल आल्यामुळे साने धावत पळत तिकडून निघून जातात. कारण त्यांना भीती वाटते की जर का अर्जुन सुभेदारला कळलं ह्या दिवस नोटीसचं तर माझ्या वकिलीचं काही खरं नाहीये. तोपर्यंत इकडे प्रिया गाडीमध्ये बसलेली असते आणि ती त्या पेपरवरती सायलीच्या सह्यांची प्रॅक्टिस करत असते. अनेक पेपरवरती सह्यांची प्रॅक्टिस करून तिला काही जमत नाही. मग आता एक पेन बदलते, हात बदलते आणि असं तसं करत फायनली सायलीची सही जमते आणि ती त्या डिवोर्स पेपरवरती सायलीची सही करून टाकते आणि विचार करते झालं. आता सह्या तर झालेल्या आहेत. माझं अर्ध काम झालंय, अर्ध काम आता हा साने वकील करेल. पण तेवढ्यात ती पाहते तर काय, साने वकील तिकडून पळून चाललेले आहेत आणि त्यामुळे प्रिया आता विचार करते हे काय आहे, हा साने पळून का चाललाय. म्हणून आता प्रिया ताबडतोब सामेला गाठते. सामेला गाठून प्रिया म्हणते काय झालं, माझं काम झालंय का, आणि माझं काम जर तुम्ही केलेलं नाहीये तर या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे जाऊ शकत नाहीये. माहितीये ना तुम्हाला रविराज किल्लेदार यांचा राग किंवा ते काही करू शकतात, त्यांच्या हातात किती पॉवर आहे ते एक लक्षात घ्या. आत्ताच्या आत्ता तुम्ही हे सगळं माझं काम करायचं आहे. साने म्हणतात हो मी पळून चाललेलो नाहीये, तुम्ही एक काम करा ना, सायली सुभेदार यांच्या सह्यात आणा, मग बघू आपण काय करायचं ते. यावरती प्रिया म्हणते हे काय, सायली सुभेदारच्या सह्या झालेल्या पण आहेत. यावर वकिलांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात काय, इतक्या झटपट सह्या झाल्या सुद्धा. यावरती प्रिया म्हणते त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं आहे, तुम्ही हे ताबडतोब प्रोसेस सुरू करा. आजच्या आज ही नोटीस सुभेदारांच्या घरामध्ये गेली पाहिजे, अर्जुनच्या हातात ही नोटीस पडली पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे सानेंचा नाईलाज होत असतो आणि प्रिया तिचं काम चोख करत असते आणि उगाच सगळ्यांना त्रास देत वेठीला धरत आपल्या वडिलांची पॉवर वापरत बिचाऱ्या सानेंना त्रास देत असते. साने खूप घाबरलेले असतात आणि हे एका दिवसात होणं शक्य नाही म्हणत असतात. पण तरी सुद्धा प्रिया मात्र काही ऐकायला तयारच नसते. प्रिया सांगते हे बघा, तुम्हाला रविराज किल्लेदार यांचा राग माहिती असेल ना तर लवकरात लवकर हे काम करून टाका. बिचारे साने नोटीस पाठवायला आपल्या माणसाला पाठवतात. तोपर्यंत इकडे आता अर्जुनला फोन आलेला असतो आणि तो फोन वेगळ्याच व्यक्तीचा असतो. म्हणजे आता खांडकेकर हे अर्जुनचे रायवली असतात आणि ते अर्जुनची नेहमी केस आपल्या बाजूने काढण्याचा प्रयत्न करत असतात. मग खांडकेकर फोन आता हे करतात आणि अर्जुन म्हणतो बोला काय झाले, आमची कोणती केस तुमच्यापर्यंत आलेली आहे का, म्हणजे उगाच आमची बदनामी करण्याची एक संधी तुम्हाला सोडायची नसते. यावर खांडकेकर म्हणतात हे बघा, तुमची बदनामी मी नाही करत आहे, अख्ख्या वकिली जगतामध्ये खूप मोठा तमाशा चाललाय. एक खूप मोठा चर्चेचा विषय लोकांना मिळालेला आहे आणि खूप मोठा चर्चेचा विषय लोक चघळून 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 हा सगळा हे करत आहे. यावरती अर्जुन म्हणतो काय झालं, वकिली जगतामध्ये जो काही विषय आहे तो माझ्यापर्यंत ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला मी बघेन. त्यासाठी तुम्ही मला फोन करून सांगायची काही गरज नाहीये की वकिली जगतामध्ये कसला विषय आहे, कसला विषय नाहीये, काय विषयावरती आपण बोलायला पाहिजे, काय विषयावरती बोलायला नको, हे तुम्ही मला सांगायची बिलकुल गरज नाहीये. यावरती साने म्हणतात असं कसं, काय चाललंय ते तुमच्या रिलेटेड असेल तर मला तुम्हाला सांगणं भागच आहे ना. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो माझ्या रिलेटेड असं काय आहे तिकडे. त्यावरती खांडकेकर म्हणतात मी तेच सांगायला तुम्हाला कॉल केलाय. अहो तुमची बायको सायली सुभेदार ही न त्यांची केस घेऊन सगळ्या वकिलांकडे जाते आहे. आतापर्यंत सगळे वकील पालथे घातले असतील, त्या सानेंकडे पण गेली होती. हे सगळे वकील पालथे घालून तिने आता काय केलंय माहित नाही, पण तुमच्याविषयी जोरदार चर्चा आहे की स्वतःच्या बायकोचा नवऱ्यावरती विश्वास नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये आपल्या नवऱ्याकडची केस काढून दुसऱ्या कोणाला तरी देत आहे. बघा बरं, हे तुमच्याबद्दल आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, तुमच्याबद्दल नसतं तुम्हाला कशाला सांगितलं असतं. आणि या सगळ्यामध्ये मी काही सांगोवांगी बोलत नाही बरं का. तुमच्या मॅडम माझ्याकडे पण आल्या होत्या केस घेण्यासाठी, मला पण सांगत होत्या केस घेण्यासाठी आणि त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. असं म्हणत तो आता अर्जुनला चिडवत असतो, अर्जुनला खूप काही बोलत असतो. अर्जुन तडक चिडतो, त्याला खूप राग येतो. काय आहे हे सगळं, म्हणजे आता सायली कुठची केस घेऊन, मधुभाऊंची केस घेऊन गेली आणि ते का म्हणून. माझ्यासाठी मधुभाऊंची केस महत्वाची किती आहे तिला माहित नाहीये का, मी या सगळ्यामध्ये सायलीसाठी किती काही झटतोय तिला माहित नाहीये का, मग ती असं का वागते. असं म्हणत चिडलेला अर्जुन तडक घरी जायला निघतो. चैतन्याला काहीच कळत नसतं की या सगळ्यामध्ये काय झालेलं आहे किंवा चैतन्याला काहीच कळत नाही की अर्जुन का रागवलेला आहे.
तोपर्यंत सायली इकडे कुसुमला फोन लावून आपल्या मनातली गोष्ट आता सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि कुसुमला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या भावना लिहून झालेल्या असतात आणि बाकी बोलण्यासाठी हा विषय आपण जर का बोलू शकतो तो फक्त आणि फक्त इकडे आता कुसुमताई सोबत, म्हणून तिने कुसुमला फोन लावलेला असतो. त्याच वेळेला अर्जुन घरी येतो. अर्जुनच्या रागाचा पारा चढलेला असतो. खूप चिडलेला अर्जुनात सायली सायली खाली ये, सायली खाली ये असा आरडाओरडा करायला लागतो. सायली इकडे फोनवरती बोलत असते, म्हणजे ती कुसुमला फोन लावत असते, पण फोन काही लागत नसतो. सायली विचार करते कसला आरडाओरडा आहे, अर्जुन सर काय इतके चिडलेले आहेत. सायलीला काहीच याची कल्पना नसते आणि तिला साधारण अंदाज येतो आणि तिला असं वाटतं की कदाचित आपण मधुभाऊंची केस दुसरीकडे देतोय हे अर्जुन सरांना समजलं असेल आणि त्यामुळे ते चिडले असतील. त्यामुळे मी आता खाली जाऊन काय करू, खरं आहे ती गोष्ट खरी आहे, पण खाली जाऊन उगाचच या सगळ्यामध्ये वाद घालण्याचं काही कारण नाही, असा बिचारी सायली विचार करते आणि ती वरतीच थांबते. पण अर्जुनच्या रागाचा पारा खूपच चढलेला असतो आणि सायली खाली या, सायली खाली या असं म्हणायला लागतो. प्रताप, कल्पना आणि सगळेच जण, अश्विन पण तिकडे येतात आणि अर्जुन काय झालं, जरा तरी शांत बस, अर्जुन काय झालं असं म्हणत अर्जुनला समजवण्याचा, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि इकडे आता तोपर्यंत पूर्णाची मंदिरात गेलेली असते. तोपर्यंत तिला काही माहितीच नसतं. मग आता इकडे कल्पनाला अर्जुन म्हणतो, कुठे आहे सायली, मी इतक्या वेळापासून त्यांना आवाज देतोय, त्या आहेत तरी कुठे. यावरती कल्पना म्हणते, अरे ऐक तरी, तू जरा दमाने घे, इतका का चिडलेला आहेस. अरे ती बाहेर गेली होती ना, ती ज्या वेळेला बाहेर गेली होती त्यावेळेला यायला तिला जरा उशीर झालाय, त्यामुळे कदाचित ती पडली असेल. अरे ती जेवली पण नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे ती बाहेर पडली होती ही गोष्ट खरी ना, म्हणजे ती सामेंकडे गेली होती ही पण गोष्ट खरी आहे, किती वेळ बाहेर होती, कधी आली, असं म्हणून डिटेलमध्ये अर्जुन सगळी माहिती विचारतो आणि अर्जुनचा विश्वास पक्का होतो की काहीही झालं तरी सायली सगळ्यांकडे गेली होती आणि त्याच कारणासाठी आज ती बाहेर पडली होती. फायनली हा शिक्कामोर्तब झाल्यावरती अर्जुन जोराजोरात ओरडायला लागतो, सायली सायली कुठे आहे, सायली खाली या, सायली खाली या. अर्जुनचा हा तापलेला आवाज बघून सायलीला काहीच कळत नाही, नक्की एवढं चिडायला काय झालंय, म्हणून ती धावत पळत खाली यायला लागते. सायली खाली यायला लागते तोपर्यंत अर्जुन चिडतो, फरफटत तिला खाली आणतो आणि तुम्हाला कुणी सांगितलेलं सानेंकडे जायला, तुम्ही साने वकिलांकडे का गेला होतात याचं मला उत्तर पाहिजे आहे. आता सायली गडबडते, अर्जुन सरांना काय सांगावं, म्हणजे खरं सांगावं तरी प्रॉब्लेम आणि गप्पा बसावं तरी प्रॉब्लेम, सगळ्यांच्या समोर खरं काही सांगता येणार नसतं आणि त्यामुळे आता सायली गप्पच असते. अर्जुन म्हणतो, बोला का गेला होतात तुम्ही सामेंकडे, काय गरज होती तुम्हाला सामेंकडे जायची. आणि त्याच वेळेला सामेंचा एक माणूस येतो, सामेंचा माणूस येतो आणि तो आता म्हणतो, अर्जुन सुभेदार, साने वकिलांनी तुम्हाला ही नोटीस पाठवली. नोटीस पाठवले म्हटल्यावरती मग मात्र अर्जुनचं डोकंच सटकतं. अर्जुन हातामध्ये ती नोटीस घेतो आणि बघतो तर काय, दुसरी तिसरी कसली ही नोटीस नसून ते डिवोर्स पेपर असतात. डिवोर्स पेपरची नोटीस असते, म्हणजे सायली मधुकर यांनी आता अर्जुन सुभेदार यांना ही डिवोर्सची नोटीस पाठवलेली असते. अर्जुन म्हणतो, सिरियसली, म्हणजे तुम्ही सामेंकडे या कारणासाठी गेला होतात, मला डिवोर्स देण्यासाठी. सायली, तुम्ही मला डिवोर्स देण्यासाठी गेला होतात, बरोबर आहे, तुमचं दुसरं काम तरी काय असणार आहे. आणि मी पण तुम्हाला काय प्रश्न विचारतोय, तुम्ही सामेंकडे गेला होतात, त्यानंतर माझ्या हातात हे डिवोर्स पेपर आलेले आहेत, याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ एकच होतो की तुम्ही मला डिवोर्स देण्यासाठी पेपर तयार करण्यासाठी सामेकडे गेला होतात, मी तरी काय तुम्हाला वेस्ट वेळ घालवतोय विचारून, असं म्हणत चिडलेला अर्जुन ते डिवोर्स पेपर हवेमध्ये उडवतो. हवेमध्ये उडवून आता अर्जुन निघून जातो. अर्जुनच्या मागे चैतन्य निघून जातो. इकडे घरातील सगळेजण हे दृश्य पाहतच बसतात. सगळ्यांसाठी जितकं हे शॉकिंग असतं तितकं शॉकिंग सायलीसाठी असतं आणि त्यापेक्षा 100 पटीने शॉकिंग पूर्णाजीसाठी असतं. पूर्णाजी देवळातून नुकतीच आलेली असते. देवळातून आलेली पूर्णाजी दारात उभी राहत म्हणते, हे सगळं ऐकण्यापेक्षा देवी आईच्या देवळात गेलेले तेव्हाच मला मरण का नाही आलं, मी तिकडून सुखरूप परत का आले आणि आल्यावरती हे असं माझ्यासमोर ऐकावं मिळालं, नाही, आता तर मला जगण्याची इच्छाच उरलेली नाहीये, असं म्हणत पूर्णाजी स्वतःच रडायला लागते आणि सगळंच घर अख्खं गैरसमज करून घेतं की सायलीने अर्जुनला डिवोर्सची नोटीस पाठवले, कारण या सगळ्यामध्ये दोघांची भांडणं सुद्धा बरेच दिवस चाललेली असतात. पूर्णाजीला खूप वाईट वाटतं. अश्विन तिला आत येतो
घेऊन पूर्णाई त्रास करून घेऊ नका असं म्हणत सगळेजण पूर्णाजीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. अश्विन तिला आत घेऊन येतो. तुझी तब्येत बरी नाहीये, तुला स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत तो पूर्णाजीला आत घेऊन येतो. पण पूर्णाजीला मात्र या सगळ्यामध्ये डिवोर्सचं ऐकल्यापासून खूप 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 वाईट वाटत असतं. आणि सायली, काय आहे हे सगळं? तू अर्जुनला डिवोर्स देतेस? अगं, तुमच्यामधलं भांडण इतकं विकोपाला कधी गेलं? असं म्हणत ती आता सायलीला विचारण्याचा प्रयत्न करते, सायलीला मनवण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं थांबवण्यासाठी सुद्धा आता पूर्णाची प्रयत्न करत असते. पण गोष्टी आता विचित्र आणि कॉम्प्लिकेटेड घडत असतात. कारण जे सायलीला काही माहितीच नाहीये की आपण ही गोष्ट केलेलीच नाहीये, तर त्या गोष्टीची कबुली तरी कशी द्यायची आणि ती गोष्ट आता आपण सांगायची तरी काय? कसं प्रूव्ह करायचं की मी हे केलेलं नाहीये म्हणून? आणि सायली खूप हतबल होते. जितकी सायलीला त्रास होत असतो त्याच्या दुप्पट तिप्पट त्रास अर्जुनला होत असतो. अर्जुन आता चैतन्याला सांगत असतो, माहितीये ना तुला काय झालंय ते? अरे, डिवोर्सची नोटीस पाठवली मला, डिवोर्सची नोटीस. मी ज्या गोष्टीचा कधीही विचार केला नव्हता ती गोष्ट माझ्यासोबत घडत आहे असं म्हणत अर्जुन आता खूप चिडलेला असतो, अस्वस्थ असतो, त्याला त्रास होत असतो. पण इकडे चैतन्य त्याला मनवतो आणि तू एकदा सायली वहिनीसोबत नीटपणे बोलून घे असं सांगतो. मग त्यानंतर अर्जुन आता सायलीसोबत बोलण्यासाठी तयार होतो आणि तो आता सायलीचा हात धरतो. आणि काय अशी तुमची मजबुरी आली की तुम्ही मला डिवोर्स दिलात? यावरती सायली आता अर्जुनला क्लेरिफिकेशन देते आणि त्यावरती सायली सांगते, सर, उगाचच आरडाओरडा करू नका. तुम्हाला माहिती आहे ना, ज्या वेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं त्याच वेळेला आपण एकाच वेळ 2 पेपर साइन केले होते आणि एक होते आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आणि एक होते आपल्या डिवोर्सचे. आठवतंय का सर? आपण त्याच्यावरती सह्या पण केलेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सारखंच त्याच्यावर सह्या करून ठेवलेल्या आहेत. मग जर मला तुम्हाला डिवोर्स द्यायचा होता तर मला दुसऱ्या वकिलांकडे जाऊन नोटीस द्यायची काही गरज होती का? ऑलरेडी तुम्ही बनवलेले पेपर तयार आहेत तेच मी पाठवले असते ना. काय लॉजिक आहे या सगळ्यामध्ये की मी या सगळ्यामध्ये तुम्हाला डिवोर्स पाठवीन? आता अर्जुनला वकिली भाषेत सायलीने समजवल्यामुळे अर्जुनला चटकन समजतं की सायली बोलतात ते खरं आहे. ती तर नोटीस आहे ना घरामध्ये, मग त्यांनी तीच पाठवली असती, का पुढे गेल्या असत्या? नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. आता अर्जुनला ही नोटीस मिळाल्यामुळे तो अस्वस्थ झाल्यामुळे त्याचं प्रेम, आता त्याची चिडचिड ही तर सायलीच्या समोर येते. पण सायलीने त्याचा गैरसमज सुद्धा आता दूर केलेला असतो.